वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय मुंडक उपनिषद याचा आपण अभ्यास करीत आहोत आणि याच्या आधीच्या सत्रामध्ये मुंडक 2 खंड 1 हा अभ्यास आपण पूर्ण केला होता। नवीन खंडाचा अभ्यास सुरू होण्याआधी जे मंत्र होऊन गेले त्याचा थोडासा पुनर्विचार करू, त्या खंडाचा थोडासा पुनर्विचार करू आणि आज आपण नवीन खंडाच्या अभ्यासाला मग सुरुवात करूया। मुंडक 2 खंड 1 यामध्ये शौनकाच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देताना अंगिरस ऋषी आधी निर्गुण परमात्म्याचं वर्णन करतात। दिव्यो हि अमूर्तः पुरुषः, विस्ताराने आपण हा मंत्र बघितला होता आणि त्यानंतर कैक 5 ते 7 मंत्रांच्या समूहामध्ये सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेचा विचार आलेला आहे। ही संपूर्ण सृष्टी निर्माण कशी झाली, त्यातील घटक कसे निर्माण झाले, कुठल्या क्रमाने निर्माण झाले, कोणी ही सृष्टी निर्माण केली, माझा जन्म कशा पद्धतीने झाला, अशा प्रकारचे अनेक जीवनासंबंधी मूलभूत प्रश्न आहेत। काही ठराविक विचारवंत संवेदनशील लोकांच्या मनामध्ये असे मूलभूत प्रश्न जीवनासंबंधी येतात। बहुतेक लोकांना जीवनाचा एवढा फंडामेंटल किंवा मूलभूत विचार करायला वेळ नसतो, त्यांच्यासाठी ती प्रायोरिटी सुद्धा नसते। परंतु उपनिषदांचे ग्रंथ जेव्हा आपण अभ्यासासाठी हातामध्ये घेतो तेव्हा अशा प्रकारचे मूलभूत प्रश्न थोड्याफार प्रमाणात तरी मनात असण्याची आवश्यकता आहे। अतिशय संपूर्ण मानवी जीवनाचा, संपूर्ण जीवनाचा, सृष्टीचा अत्यंत सखोल आणि अत्यंत व्यापक अभ्यास विचार ज्या वाङ्मयामध्ये केलेला ते हे उपनिषद वाङ्मय आहे आणि संवेदनशील जिज्ञासू साधकांची, मुमुक्षूंची ती जिज्ञासा शांत करण्यासाठी, शमवण्यासाठी म्हणून सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेचं एका हद्दीपर्यंत स्पष्टीकरण देणं आवश्यक असतं। संपूर्ण वेदांताचा मूळ सिद्धांत हा आहे की हे जग निर्माणच झालेलं नाही। मांडुक्य उपनिषदाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा अजातवाद म्हणजे हे जग निर्माणच झालेलं नाही अशा प्रकारची प्रणाली, तत्वप्रणाली आपल्या समोर येते। परंतु जगामध्ये आपल्या सकट जे काही कोट्यावधी लोक आज आहेत त्यांची प्रतीती अशी आहे की हे जग आहे ते सत्य आहे, खरं आहे, त्यातील अनुकूल प्रतिकूल घटनांचे आपल्यावरती आघात होतात। मग अशा वेळेस ह्या जगाला सत्यत्व देणारी कोट्यावधी संख्येने जनता असल्यामुळे त्यांची ती समजूत गृहीत धरून एका हद्दीपर्यंत सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण दिलं जातं। वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये थोडेफार फरक आहेत, थोडेफार बदल आहेत।
आपण जेव्हा मुंडकचा अभ्यास करतो तेव्हा फक्त मुंडक उपनिषदाच्या संदर्भानेच हा अभ्यास करतो. इतर ग्रंथांचे रेफरन्सेस किंवा श्लोक मंत्र एकत्र आणून त्या सगळ्यांचं मॅपिंग करण्याचा, परस्पर संबंध लावण्याचा प्रयत्न आपण करत नाही. का करत नाही? कारण की मुळात ही सृष्टी याच मंत्रांमध्ये दृष्टांत दिला होता की स्वप्नामध्ये निर्माण होणाऱ्या पुत्राप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला पुत्र झाला, मग तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाला, कोणत्या देशात झाला, कोणत्या गावी झाला, कुठल्या मुहूर्तावर झाला, तो शुभ मुहूर्त होता का अशुभ होता, हे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं ही एका हद्दीनंतर निरर्थक असतात. जोपर्यंत माणूस स्वप्न बघतो तोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचं महत्व आहे. एकदा स्वप्नातून जागा झाला की तो पुत्रही खोटा आणि त्याची निर्मितीही खोटी. तशीच ही सृष्टी आहे. आपण सध्या सगळे प्रदीर्घ स्वप्नावस्थेमध्ये आहोत, कारण की आपल्याला ही सगळी सृष्टी सत्य वाटते. म्हणून आपली ही मनाची धारणा गृहीत धरून, आपली ही समजूत गृहीत धरून शास्त्रकारांनी सांगितलं की अमुक अमुक पद्धतीने सृष्टीची निर्मिती झाली आहे. मग त्याच्यामध्ये मुंडक उपनिषदामध्ये बरेच सगळे घटक सांगितले की आधी ऋचा निर्माण झाल्या, 3 वेद निर्माण झाले, यज्ञ, विविध लोक निर्माण झाले, अग्नी, मेघ, वर्षा इत्यादी घटक निर्माण झाले, औषधी म्हणजे वनस्पती वगैरे निर्माण झाल्या. अशा अनेक पद्धतीने सृष्टी निर्मितीचं स्पष्टीकरण या दुसऱ्या मुंडकातील पहिल्या खंडामध्ये येऊन गेलं. एका हद्दीपर्यंत आपण त्याचा विचार केला. दुसरा एक शब्द ह्याच्यासाठी अजून वापरला होता आपण आधीच्या मंत्रांमध्ये की ही सगळी अध्यारोपाची भाषा आहे. जिथे जिथे सृष्टी निर्मितीचं वर्णन आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये आलं ती सगळी अध्यारोपाची भाषा आहे. अध्यारोप म्हणजे काय याचा देखील आपण आधी विस्ताराने विचार केला आहे की जी वस्तू, जे तत्व मुळात अस्तित्वात नाही ते जणू आहे असं गृहीत धरून जी काही मांडणी केली जाते त्याला म्हणतात अध्यारोप. जे नाही त्याच्यावर ते आहे असा तात्पुरता आरोप करणं याला म्हणतात अध्यारोप. मग सृष्टी ही मुळात नाही परंतु ती आहे असं गृहीत धरून ही मांडणी केलेली आहे, म्हणून या सगळ्या मांडणीला अध्यारोपाची भाषा म्हणतात. एवढं सगळं प्रास्ताविक आपण का बघतोय? कारण की जिथे जिथे अशा प्रकारची प्रणाली आपल्याला सांगितली जाते, समजावली जाते, तेव्हा ती थोडीफार वाचावी, त्याचा अर्थ समजावून घ्यावा आणि त्याला होय म्हणावं. त्याचं फार हेअर स्प्लिटिंग ॲनालिसिस करत बसू नये की पंचदशीमध्ये अमुक पद्धतीने सांगितलं, कठ उपनिषदामध्ये तमुक पद्धतीने सांगितलं, दासबुधामध्ये समर्थ असं म्हणतात, मग मुंडकमध्ये असं कसं काय म्हणतात, असं फार कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट तुलनात्मक अभ्यास करू नये. कारण की मुळात हा सगळा विचार जो आहे तो स्वप्नामध्ये निर्माण झालेल्या पुत्रवत असलेल्या सृष्टीचा आहे आणि हा सगळा विचार आपण दुसऱ्या मुंडकातील पहिल्या खंडामध्ये केला. आणि शेवटचा जो मंत्र होता पुरुष एवेदम विश्वम, एक महत्वाचा मंत्र होता की ज्याच्यामध्ये हे संपूर्ण विश्व ब्रह्मरूपच आहे आणि चराचर सृष्टीमध्ये ब्रह्म पाहता येणं स्वतःच्या देहासकट असं ब्रह्मज्ञान ज्या व्यक्तीला होतं त्या ब्रह्मज्ञानानेच केवळ त्याच्या अविद्या ग्रंथीचा छेद होतो. विस्ताराने आपण या सगळ्या संकल्पनांचा विचार केला आणि आज आपण दुसऱ्या मुंडकातील दुसऱ्या खंडाच्या अभ्यासाला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचं स्वरूप परत एकदा विस्ताराने थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलं जाणार आहे. वेगळ्या पद्धतीने आपण सुरुवातीला म्हणूया म्हणजे थोडीशी उत्कंठा राहते की काय सांगितलंय मंत्रांमध्ये. प्रत्यक्ष जेव्हा मंत्रांचं वाचन करू, अर्थ बघू, तेव्हा असं वाटण्याची शक्यता आहे की हे सगळे शब्द आपण आधी ऐकलेले आहेत, हे सगळं आपण आधी पाहिलेलं आहे, परत परत त्याच गोष्टी कशाला इथे सांगतायत, असा एक विचार मनात येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्यक्ष मंत्र सुरू होण्याच्या आधी आचार्यांनी जे संबंध भाष्य लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक छान मुद्दा मांडला आहे. आचार्य म्हणतात की अरूपम सत अक्षरम केन प्रकारेण विज्ञेयम इति उच्यते. अक्षरम म्हणजे हे जे अक्षर ब्रह्म आहे ते अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे. कुठल्याही पद्धतीने त्याला ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करता येणं शक्य नाही. मग असा जो परमात्मा अरूप आहे, अमूर्त आहे, त्याचं ज्ञान कुठल्या पद्धतीने होणं शक्य आहे, त्याचा अनुभव येणं कसं शक्य आहे, कसं संभव आहे, अशा प्रकारचा प्रश्न आचार्य उपस्थित करतात.
आणि म्हणून त्या अरूप तत्वाची, अमूर्त तत्वाची आपल्याला स्पष्ट कल्पना येण्यासाठी तोच विषय वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या उदाहरणांनी, वेगवेगळे शब्द एकाच संकल्पनेसाठी वापरून समजावून द्यावा लागतो. उपनिषदांनी, श्रुती वाङ्मय ज्यांनी निर्माण केलं त्या ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी म्हणून एकच संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे. तत्चिंतनम, तत्कथनम, अन्योन्यम तत्प्रबोधनम. याचंच चिंतन करावं, याचाच विचार करावा रिकाम्या वेळामध्ये. आपल्याला रिकाम्या वेळ सहसा मिळत नाही. आपण सगळेजण फार व्यस्त आहोत, फार आपली व्यस्त जीवन पद्धती आहे. सगळ्या प्रकारचे विश्वातले व्याप आणि उपद्व्याप करायला आपल्याकडे वेळ असतो, परंतु हे मूलभूत प्रश्न जीवनाचे, उपनिषदातलं वाङ्मय, एवढा विचार करायला वेळ नसतो. जर तो वेळ मिळाला तर त्या रिकाम्या उपलब्ध वेळामध्ये आपल्याला शास्त्रकार म्हणतात की तो इकडे तिकडे टीव्ही मोबाईलमध्ये वाया न घालवता याच तत्वाचं चिंतन करा, कथन करा आणि प्रबोधन करा. बरेच वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा आपण याचा अभ्यास आणि चिंतन करतो तेव्हा थोडी थोडी या ज्ञानाची आपल्याला, परोक्ष ज्ञानाची का होईना पण स्पष्ट कल्पना यायला लागते. परोक्ष ज्ञान एकदा स्पष्ट झालं, साधनेची दिशा स्पष्ट झाली, साधनेने काय व्हायला पाहिजे, काय होणं अपेक्षित आहे, साधनेने काय होणं शक्य नाही, या सगळ्या गोष्टींची स्पष्ट कल्पना आली की मग आपल्या परमार्थाला व्यवस्थित दिशा मिळते आणि मग यथायोग्य पद्धतीने हा परमार्थ सुरू होतो. आणि हे सुरू झाल्याच्या नंतर साधना करताना देखील बराच काळ धीराने त्या अनुभवासाठी वाट बघावी लागते. पी हळदनी हो गोरी असं हे तत्वज्ञान नाही, धैर्याने वाट बघावी लागते. व्यवहारामध्ये सुद्धा बघा, एक पिकासो नावाचा चित्रकार होता. मूळचा स्पेनमधला हा चित्रकार, स्पॅनिश पेंटर, परंतु त्याच्या वयाची बरीच वर्ष तो फ्रान्समध्ये येऊन राहिला. फ्रान्समध्ये असताना एक दिवस सकाळी एका कॅफेमध्ये गेला होता कॉफी पिण्यासाठी. कॅफेटेरिया जसे असतात आपले कॉफी शॉप, तिथे जाऊन बसला. कोपऱ्यामध्ये एकटा बसला होता. त्या कॅफेमध्ये अजून एक दुसरी महिला आली आणि त्या महिलेने ओळखलं की हा प्रसिद्ध चित्रकार आहे, पिकासो आहे. उत्कंठा तिच्या मनात निर्माण झाली आणि ती पिकासोच्या जवळ गेली. तिच्याजवळ त्या कॅफेमधलाच एक नॅपकिन होता. तो नॅपकिन तिने पिकासोच्या समोर केला आणि विनंती केली की मला याच्यावरती एक छोटंसं चित्र काढून द्याल का? तो म्हणाला जरूर, अवश्य काढून देतो. आणि बसल्या बसल्या त्या कॅफेमध्ये त्या नॅपकिनवर 2 मिनिटाच्या आत पिकासोनी अतिशय सुंदर चित्र त्या नॅपकिनवर काढलं. मग ती महिला तो नॅपकिन परत घ्यायला निघाली तेव्हा पिकासो म्हणाले की फुकट मिळणार नाही, विनामूल्य मिळणार नाही, तुम्हाला याच्यासाठी 10,000 फ्रँक्स द्यावे लागतील त्यांच्या करन्सीप्रमाणे. ती महिला आश्चर्यचकित झाली की एवढे पैसे, तुम्ही जेमतेम 1-1.5 मिनिटात हे चित्र काढलं आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढे पैसे मला मागणार? तेव्हा पिकासोनी दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं आहे. तो म्हणतो की हे जे चित्र आहे हे 2 मिनिटात काढण्यासाठी मला 40 वर्ष लागली. इट टूक मी 40 years टू ड्रॉ दिस इन 2 minutes. म्हणजे कुठल्याही कलेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला एक्सपर्टीज येते तशा प्रकारचं सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागते. मग चित्रकलेसारख्या कलेमध्ये जर आपल्याला तज्ज्ञ व्हायचं असेल तर त्याच्यासाठी 40 वर्ष लागणार असतील, तर आत्मज्ञानासारखी गोष्ट जे अत्यंत सूक्ष्म तत्वज्ञान आहे, अतींद्रिय तत्वज्ञान आहे, इंद्रिय अगोचर असलेल्या आत्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी किती धैर्य असण्याची आवश्यकता आहे हा विचार करावा. आणि कंटाळून न जाता, थकून न जाता, बोर न होता, नित्य नवा दिस जागृतीचा अशा पद्धतीने या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. ही सगळी पार्श्वभूमी आपण डोक्यामध्ये ठेवू आणि मुंडक उपनिषद त्यातील मुंडक 2 खंड 2 यातील पहिल्या मंत्राचा अभ्यास आपण सुरुवात करूया. पहिल्या मंत्रामध्ये म्हटलं आहे, आविही सन्निहितम गुहाचरम नाम महत्पदम अत्र एतत् समर्पितम एजत प्राणत निमिषच्च यत एतत् जानथ सत असत वरेण्यम परम विज्ञानात वरिष्ठम प्रजानाम. मंत्राचा अर्थ आहे, प्रगट व अगदी जवळ असलेले, मी म्हणून अनुभवाला येणारे गुहाचर नावाचे श्रेष्ठ पद आहे.
त्यातच चलनवलन करणारे, श्वासोच्छ्वास करणारे व पापण्यांची उघडझाप करणारे सर्व जीव समाविष्ट आहेत, जे अव्यक्त व अव्यक्ताहून श्रेष्ठ, विज्ञानाच्या म्हणजे दृश्य सृष्टीच्या पलीकडचे व सर्व प्राण्यांहून श्रेष्ठ ते ब्रह्म होय असे तुम्ही समजा. मूळ संवाद कोणामध्ये चालू आहे? शौनक आणि अंगिरस ऋषी. अंगिरस ऋषी शौनकाला समजावून सांगतात. प्रश्न काय विचारला होता शौनकाने, की असं कोणतं एक तत्व आहे जे जाणलं की जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल. त्या एका तत्वाचं वर्णन परत इथे अंगिरस ऋषी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दांच्या माध्यमातून करतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की आविही. ते तत्व कसं आहे? आविही. आविही शब्दाचा एक अर्थ आहे प्रकट, अत्यंत प्रकट, आणि दुसरा शब्द आहे प्रकाश स्वरूप. आविही शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रकाश स्वरूप. आचार्यांनी जो मुख्यतः दिलेला आहे ते परमात्म तत्व प्रकाश स्वरूप आहे. बघा, आपण आतापर्यंत अनेक वेळेस विचार केलेला आहे की आत्मा नावाचं तत्व अमूर्त, निराकार, निरवयव आहे. 5 ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, मनबुद्धी याच्या माध्यमातून त्याला जाणता येत नाही. व्यवहार ज्ञानाच्या कुठल्याही प्रक्रियेच्या माध्यमातून त्या आत्म्याला जाणता येत नाही. मग त्याला जाणायचं असेल, समजून घ्यायचं असेल, जो प्रश्न आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये उपस्थित केला होता, तर कसं जाणून घ्यायचं? त्याची कल्पना करायची, व्हिज्युअलाइज करायचं. मग व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपल्याला काहीतरी आधार हवा, काहीतरी साधर्म्य हवं. म्हणून इथे सांगितलं आहे की तो आत्मा प्रकाश स्वरूप आहे. आविही. प्रकाश शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये आहे ज्ञान. प्रकाशन करणे म्हणजे ज्ञान करणे. संस्कृतमध्ये दिव नावाचा धातू आहे, त्यापासून 2 शब्द तयार होतात. एक शब्द आहे देव आणि दुसरा आहे दिवा. परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं की दिव्याच्या प्रकाशात म्हणजे लौकिक प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात म्हणजे अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. दिसणं आणि दिसून कळणं या 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत. व्यवहारामध्ये साधारणतः आपल्याला ज्या क्षणी दिसतं त्या क्षणी कळतं, म्हणून आपण दिसणं म्हणजेच कळणं असं मानून चालतो. परंतु आपल्या या वेदांत शास्त्रामध्ये म्हटलं आहे की दिसणं आणि दिसून कळणं ही 2 स्टेप प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे. मग दिव्याच्या म्हणजे लौकिक प्रकाशामध्ये डोळ्यांना दिसतं आणि डोळ्यांनी जे दिसलेलं आहे त्याचं आतमध्ये प्रोसेसिंग करणारी एक वेगळी प्रणाली आपल्या आतमध्ये आहे. ती जी प्रणाली आहे त्याला देव असं म्हणतात. त्या देवाच्या प्रकाशात, अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. आतमध्ये तो जो अलौकिक प्रकाश आहे त्यालाच देव म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच कूटस्थ चैतन्य म्हणतात, चिती म्हणतात. वेगवेगळी नावं त्याच्यासाठी दिलेली आहेत. मग हा जो आत्मा आहे हा प्रकाश स्वरूप आहे. परंतु हा प्रकाश सूर्यचंद्रासारखा नाही, अग्नीसारखा, ताऱ्यासारखा, ट्यूब बल्ब सारखा हा प्रकाश नाही. प्रकाश स्वरूप आहे, परंतु हा अलौकिक आहे. म्हणजे डोळ्यांनी दिसण्यासारखा व कानांनी ऐकण्यासारखा हा प्रकाश नाही. हा पहिला भाग. या प्रकाशासंदर्भात, या आत्म्यासंदर्भात काही संकल्पना आपण याआधी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये अभ्यास केल्या होत्या. प्रत्यक्ष या मंत्राचा तो भाग नाही, परंतु थोडंसं आपलं जे वेगवेगळ्या ग्रंथांमधलं अभ्यास आहे, आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून आपण ही जी संकल्पना समजावून घेतली आहे ती आता या शब्दाच्या निमित्ताने एकत्र थोडी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करू. की हा आत्मप्रकाश अलौकिक आहे, पहिली गोष्ट आपल्याला कळली. दुसरं, हा आत्मप्रकाश अलिप्त आहे. अलिप्त म्हणजे ज्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींचं प्रकाशन हा आत्मा करतो त्या कुठल्याही वस्तूंनी हा आत्मा कधीही लिप्त होत नाही. आपल्या आतमध्ये जो आत्मप्रकाश आहे तो कधीही लिप्त होत नाही. आत्म्याच्या प्रकाशात डोळ्यांना, आता मी डोळ्यांना म्हणते, खरं डोळ्यांना ज्ञान होत नाही. ज्ञान जे होतं ते जीवाला होतं. मग आत्म्याच्या प्रकाशात जीवाला डोळ्यांनी पाहून कचऱ्याचं ज्ञान होतं. आत्म्याच्या प्रकाशात जीवाला डोळ्यांच्या माध्यमातून फुलाचं ज्ञान होतं. फूल सुंदर आहे, पण फूल सुंदर आहे किंवा कचरा गलिच्छ आहे हे ज्ञान झाल्यामुळे फुलाच्या सौंदर्याने आत्मा सुंदर होत नाही किंवा कचऱ्याच्या गलिच्छतेमुळे आत्मा गलिच्छ देखील होत नाही. हिमालय खूप थंड आहे हे ज्ञान झाल्याने आत्मा थंड होत नाही
किंवा एखादं वाळवंट खूप कोरडं आणि उष्ण आहे हे ज्ञान झाल्याने आत्मा कोरडा किंवा उष्ण होत नाही. ही वेगवेगळी ज्ञानं वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जीवाला होत राहतात. परंतु ही सगळी ज्ञानं ज्या आत्म्याच्या प्रकाशात होतात, ज्या आत्म्यामुळे प्रकाशित होतात, तो आत्मा त्या वेगवेगळ्या ज्ञेय वस्तूंच्या गुणधर्मांनी कधीही लिप्त होत नाही. म्हणून तो अलिप्त आहे. हा त्या आत्मप्रकाशाचा एक लक्षण आहे, एक वर्णन आहे. आपण समजावून घेऊया. दुसरा, तो आत्मा अत्यंत निर्विकार आहे. त्याच्यामध्ये कधी काहीही बदल होत नाही. देहामध्ये बदल होतात. देहाचा जन्म होतो, देहाचा मृत्यू होतो, देह मोठा होतो, देहाचे केस पांढरे होतात, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात आणि अशा प्रकारे देहामध्ये बदल होत आहेत. हे सगळं ज्ञान जीवाला होतं. जीवाला कळतं की आता माझी डोळे क्षीण झाले आहेत, पहिल्यासारखं शरीर काम करत नाही. हे सगळं ज्ञान आपल्या देहाच्या बाबतीत जीवाला होतं. हे ज्ञान जे होतं ते आत्म्याच्या प्रकाशात होतं. परंतु अशा प्रकारे देहाच्या अवस्था बदलल्या आणि त्या बदललेल्या अवस्था कळल्या तरी त्या बदललेल्या अवस्थांचा कुठलाही परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा म्हातारा होत नाही, आत्म्याचे केस पांढरे होत नाहीत, आत्म्यावर सुरकुत्या पडत नाहीत. आत्मा हा अजर अमर आहे. दुसऱ्या पद्धतीने त्याचं वर्णन आपण गीतेमध्ये बघितलं होतं की न जायते न म्रियते. अलिप्त आहे, असंग आहे, निर्विकार आहे. त्याबरोबरच तो अज आणि अमर आहे. त्याचा जन्म होत नाही, मृत्यू होत नाही. आत्मा कुठेही येत नाही, कुठेही जात नाही, आवागमन नाही. एक गोरक्षनाथांचं फार सुंदर भजन आहे, निर्गुणी भजन. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्यावोजी. अतिशय सुंदर भजन आहे. कधी वेळ मिळाला तर अवश्य पूर्ण ऐका. त्या भजनामध्ये निर्गुण तत्वाच्या अनुसंधानात राहिल्यावरती साधकाची काय स्थिती होते याचे एक अत्यंत प्रत्ययकारी मनोहर वर्णन त्या भजनामध्ये आलेलं आहे. त्यातील शेवटच्या कडव्यामध्ये गोरक्षनाथ म्हणतात, कहे गोरखजी सुनवो मच्छिंदर मैं ज्योत मिलाऊजी. आपले गुरु मत्स्येंद्रनाथ यांच्याशी गोरक्षनाथ बोलताय की मैं ज्योत मिलाऊजी, म्हणजे या जीवात्म्याच्या माध्यमातून मी परमात्म्याचं ध्यान करतो, निर्गुण परमात्म्याचं. त्याच्याशी एकरूप होण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सतगुरु की मैं शरण गयेसे आवागमन मिटाऊजी. सद्गुरूला शरण जाऊन मी जेव्हा त्या निर्गुण आत्म्याचं ध्यान करतो तेव्हा माझं येणं जाणं संपूर्णपणे नष्ट होतं. येणं जाणं नष्ट होतं म्हणजे काय गोरक्षनाथांचा मृत्यू होणार नाही का असा त्याचा अर्थ नाही. तर देहाचा जन्म झाल्यामुळे मी आलो आणि देहाचा मृत्यू झाल्यामुळे मी जाणार, या जाण्या येण्याच्या भावनेतून, जाण्या येण्याच्या भीतीतून आता माझी मुक्ती होत आहे. प्रत्यक्ष देह आला आणि प्रत्यक्ष देह निघून जाईल, देहाचा मृत्यू होईल. परंतु मी आलो आणि मी गेलो अशी जी माझी भावना आहे त्या भावनेतून आता माझी सुटका होत आहे. आवागमन मिटाऊजी गोरक्षनाथ म्हणतात. आणि हे आवागमन मिटणं केव्हा शक्य आहे की जेव्हा तो आत्म्याचा प्रकाश, ज्याचा जन्म होत नाही, ज्याचा मृत्यू होत नाही, जो येत जात नाही, तो मी आहे असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. तो अनुभव यावा म्हणून ही सगळी खटपट आपली आत्ता चालू आहे की आत्मप्रकाश, आविही शब्दांनी ज्या तत्वाचं इथे वर्णन चालू आहे तो अलिप्त आहे, तो निर्विकार आहे, तो अज आणि अमर आहे. अजून एक वर्णन त्याच्या बाबतीत की तो एकमेव आहे, एकमेवा द्वितीय त्याच्याबद्दल म्हटलं जातं. बघा, या एका आत्म्याच्या प्रकाशामध्ये अनेक सगळे व्यवहार प्रकाशित होतात. जागृतीमध्ये आपले होणारे सगळे व्यापार, मी अमुक ठिकाणी गेलो, अमुक ठिकाणी आलो, हे पाहिलं, हे खाल्लं, ते छान होतं, ते वाईट होतं, हे जागृतीतले व्यापार. स्वप्नामधले अनेक व्यापार की स्वप्नात एक वाघ आला होता, सिंह आला होता, स्वप्नामध्ये मी जाऊन कुंभमेळ्यामध्ये गेले, तिथे मी तीर्थस्नान केलं, स्वप्नामध्ये मी जाऊन सिनेमा बघितला, असं स्वप्नामध्ये होणारं सगळं ज्ञान. आणि सुषुप्तीची अवस्था ज्याच्यामध्ये मला काहीच कळत नाही, हे काहीच न कळण्याचं देखील ज्ञान. बघा, जागृतीमधलं ज्ञान, स्वप्नामधलं ज्ञान आणि सुषुप्तीमध्ये काहीच कळत नाही हे ज्ञान, या तीनही अवस्था, त्या तीनही अवस्थांमधले सगळे व्यापार ज्या एका आत्मप्रकाशाने प्रकाशित होतात, तो स्वतः एकमेव आहे, तो स्वतः बदलत नाही. तो या वेगवेगळ्या गोष्टींचं फक्त ज्ञान करून देतो, परंतु स्वतः त्याच्यामध्ये
बदल होत नाही, विकार होत नाही, कुठल्याही प्रकारे तो येत जात नाही, कमी जास्त होत नाही, असा हा आविही म्हणजे आत्मप्रकाश आहे. या प्रकाशामुळेच आपली बुद्धी प्रकाशित होते. देवा तूची गणेशू सकळ मती प्रकाशू. बघा किती सुंदर आपल्या संतांनी रचना लिहून ठेवलेल्या आहेत की आपली बुद्धी ही मूळची जड आणि अचेतन आहे. आत्म्याचा प्रकाश जेव्हा तिच्यामध्ये फाकतो तेव्हा ती प्रकाशित होते आणि बुद्धीमध्ये चाललेले सगळे विचार जीवाला कळतात. मग बुद्धीमध्ये जे काही निर्णय चालू आहेत, विचार चालू आहेत, ते कोणाला कळतात? जीवाला. कोणाच्या प्रकाशामध्ये कळतात? आत्मप्रकाशामध्ये कळतात. आणि तो हा आविही अलौकिक प्रकाश आहे असं अंगिरस ऋषी शौनकाला समजावून सांगतात. हा मंत्राचा पहिला शब्द झाला. पुढे म्हणतात की सन्निहितम. सन्निहितम म्हणजे हा जो आत्मा, हा जो आत्मप्रकाश हा अत्यंत जवळ आहे. त्याचा शोध घ्यायचा असेल तो कुठे घ्यायचा? किती तीर्थक्षेत्रांवर जायचं? किती वेळेस गंगा स्नान करायचं? कुठे काशीमध्ये, रामेश्वरमध्ये कुठे जाऊन याला शोधायचं? तर असं सांगितलं आहे की सन्निहित म्हणजे हा आपला अत्यंत निकट आहे. किती जवळ आहे? तोच मी आहे इतका तो जवळ आहे. व्यवहारामध्ये बघा एखादी गोष्ट आहे की आपण म्हणतो मामाजींचा चष्मा, मामाजी की ऐनक. आपण सगळ्यांनी ही गोष्ट पाहिली होती की ते मामाजी घरभर शोधतात. कपाटात असेल, ड्रॉवरमध्ये असेल, कुठे माझा चष्मा, कुठे माझा चष्मा. मग कोणीतरी घरात येऊन सांगता, अहो तो तुमच्याच डोक्यावरती आहे, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तसं आपलं चालू आहे की ज्या आत्म्याचा आपल्याला शोध घ्यायचा, वेध घ्यायचा, बोध करून घ्यायचा, तो आत्मा मीच आहे. सगळ्यात मोठा परमार्थ क्षेत्रातला घोटाळा, ब्रह्म घोटाळा ज्याला म्हणतो, तो इथे होतो की ज्याचा आपल्याला शोध घ्यायचा तोच मी आहे. व्यवहारामध्ये जेव्हा आपण शोध घेतो, एखाद्या तत्वाचा वेध घेतो, बोध घेतो, जाणून घेतो, तेव्हा ती वस्तू नेहमी आपण ऑब्जेक्टिफाय करतो. या फोनचं मला ज्ञान करायचं असेल तर हा फोन वेगळा, जाणणारी मी वेगळी, आणि डोळ्याच्या माध्यमातून मला या फोनचं ज्ञान झालं. आपण ऑब्जेक्टिफाय करतो. परंतु आत्म्याला अशा प्रकारे ऑब्जेक्टिफाय करून त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. मग त्याचं ज्ञान होण्यासाठी काय करता येईल? म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्या आत्म्याकडे निर्देश करणं चालू आहे, पॉइंट आउट करणं चालू आहे. या मंत्रामध्ये सन्निहित या शब्दाचं स्पष्टीकरण देताना आचार्यांनी एक फार छान प्रक्रिया आपल्यासमोर ठेवलेली आहे की हा जो अलौकिक प्रकाश आहे, आत्मप्रकाश, हा आपल्याला डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून कळणार नाही, ऑब्जेक्टिफाय करून कळणार नाही. मग याच्याकडे निर्देश करतात. कशा पद्धतीने निर्देश करतात? तर एक छान आपल्याला आचार्य समजावून सांगतात की बघा, आपलं हे जे शरीर आहे मनुष्याचं, हे चेतन शरीर आहे. चेतन शरीराच्या माध्यमातून दोन गोष्टी होणं शक्य आहे. एक, वेगवेगळ्या क्रिया होतात, आणि दुसरं, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आपण क्रिया करतो, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. क्रिया आणि ज्ञान या दोन्ही होण्यासाठी शरीर चेतन असण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा त्याच्यामध्ये दोन प्रकारे ही सृष्टी विभाजित केली गेली. एक आहे चेतन भाग आणि दुसरा आहे अचेतन भाग. अगदी विशिष्ट स्पेसिफिक व्याख्या आहेत. ज्याला स्वतःला मी कोण आहे हे कळतं, ज्याला स्वतःला या स्वतःचं ज्ञान होतं आणि दुसऱ्याचंही ज्ञान होतं, त्याला चेतन म्हणतात. ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही आणि दुसऱ्या कुठल्याही व्यक्तिवस्तूचं ज्ञान होत नाही, त्याला अचेतन म्हणतात. व्यावहारिक भाषेतल्या साध्या व्याख्या आहेत. मग मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी यांना चेतन गणलं जातं आणि दगड, धोंडे, माती, वाळू, टेबल, लाकूड यांना अचेतन मानलं जातं. हा एक बेसिक फरक आहे. आता चेतन प्राण्यांमध्ये, चेतन मनुष्यांमध्ये या देहाच्या माध्यमातून एकतर क्रिया केली जाते किंवा ज्ञान संपादन केलं जातं. या दोन्ही गोष्टींसाठी चैतन्याची आवश्यकता आहे. ते चैतन्य शरीराला, मनुष्य देहाला अथवा प्राण्याच्या देहाला कुठून मिळतं? ते चैतन्य ज्या तत्वाद्वारे दिलं जातं त्या तत्वाला आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्मा आपल्या अत्यंत निकट आहे. किती निकट आहे? तोच मी आहे हे समजावून सांगणं इथे चालू आहे. आचार्य म्हणतात की सन्निहितम वागादी उपाधिभिः ज्वलती भ्राजती इति. हा जो आत्मा आहे तो वाणी इत्यादी उपाधींचा स्वीकार करतो
आणि त्या उपाधींच्या द्वारा तो प्रज्वलित होतो, प्रकाशित होतो. शब्दादीन उपलभ मानवत अवभासते. मग हा आत्मा काय करतो? वाणी, कान, डोळे इत्यादी उपाधींचा स्वीकार करतो आणि स्वीकार करून शब्द, स्पर्श, रूप, रसगंध इत्यादी विषयांना प्रकाशित करतो, म्हणजे या विषयांचं ज्ञान प्राप्त करतो. दुसऱ्या भाषेमध्ये आचार्य समजावून सांगतात की त्या आत्मप्रकाशाचा म्हणजे आत्म्याचा तुम्हाला डायरेक्टली अनुभव येणं, इवन शाब्दिक स्तरावर कळणं देखील शक्य नाही. मग शाब्दिक स्तरावर समजावून घेण्यासाठी काय करायचं? थोडंसं अंतर्मुख होऊन आपल्या शरीराच्या माध्यमातून ज्या क्रिया चालू आहेत किंवा जे ज्ञानग्रहण चालू आहे त्याची आतमधलं मेकॅनिझम समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. हा जो आत्मा आहे हा या वेगवेगळ्या उपाधींचा स्वीकार करतो, त्याच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करतो. कठोपनिषदात आपण याचा विस्ताराने विचार केला होता. ज्ञान कोणाला होतं? जीवाला होतं. कोणाच्या माध्यमातून होतं? शरीराच्या माध्यमातून होतं. कोणत्या प्रकाशात होतं? आत्मप्रकाशात होतं. ज्ञान जीवाला होतं, शरीराच्या माध्यमातून होतं आणि आत्मप्रकाशामध्ये होतं. आचार्य हीच गोष्ट समजावून सांगतात आणि पुढे म्हणतात की दर्शन, श्रवण, मनन, विज्ञानात उपाधी धर्मैः आविर्भूतम सल्लक्षते हृदि सर्व प्राणिनाम. सर्व प्राण्यांच्या हृदयात सर्व उपाधींच्या मध्ये दर्शन, श्रवण, मनन या सगळ्या क्रियांच्या द्वारा जे चैतन्य लक्षित होतं. बघा, डोळ्यांनी पाहण्यासाठी आतमध्ये काहीतरी चैतन्य असणं आवश्यक आहे. दगडाला कळत नाही की समोर आकाश आहे का समोर पाणी आहे, परंतु मनुष्याला कळतं, मांजरीला कळतं, कुत्र्याला कळतं. का कळतं? कारण की आतमध्ये काहीतरी एक चेतन तत्व आहे. ते चेतन तत्व त्याच्याकडे निर्देश करण्यासाठी ही सगळी खटपट चालू आहे. आचार्य म्हणतात की मनुष्य जेव्हा बघतो, डोळ्याच्या माध्यमातून बघतो, कानाच्या माध्यमातून ऐकतो, हे सगळं पाहिलेलं ऐकलेल्या गोष्टी आतमध्ये नेऊन प्रोसेसिंग केल्या जातात. ते प्रोसेसिंग ज्या प्रकाशामध्ये होतं त्याला आत्म्याचा प्रकाश म्हणतात. म्हणून बघणं, ऐकणं, स्पर्श करणं या सगळ्या क्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा त्या क्रियेमध्ये आपलं सगळं लक्ष आपण काय बघतो आणि काय ऐकतो. त्यांनी मला छान म्हटलं, त्यांनी माझी स्तुती केली, त्यांनी माझी निंदा केली, त्यांनी मला गाढव म्हटलं, हे घर किती छान आहे, हे घर किती वाईट आहे. सगळं जे लक्ष आहे आपण ते आपलं बाहेरच्या जगामध्ये विखुरलेलं आहे. परंतु इथे म्हणतात की अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. थोडंसं अंतर्निष्ठ व्हा आणि ज्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं त्याच्यापेक्षा ज्या प्रकाशात आपल्याला ज्ञान होतं त्या प्रकाशावरती लक्ष केंद्रित करा. या उपाधींचा स्वीकार करून या सगळ्या विषयांना प्रकाशित करतो हा आत्मा. अतः सन्निहितम, हा अत्यंत आपल्या निकट आहे. कारण की या उपाधींच्याकडे आपण लक्ष न देता उपाधींनी उपहित केलेल्या चैतन्याकडे जर लक्ष दिलं, या सगळ्या चेतन क्रियांच्या माध्यमातून, ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या चेतन तत्वाकडे, ज्याच्या प्रकाशामध्ये या सगळ्या क्रिया चालू आहेत, त्या चैतन्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मग सन्निहितम हा या मंत्राचा मुख्य उद्देश आहे. ब्रह्मसूत्रामध्ये याला अगदी पॅरलल विचार आहे की नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. जिथे जिथे नाम आहे, जिथे जिथे रूप आहे, जिथे जिथे कर्म आहे, त्या सगळ्याच्या द्वारा केवळ ब्रह्मतत्वाकडे निर्देश केला जातो. गीतेमध्ये तेच सांगितलं आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. सगळ्यांच्या हृदयामध्ये मीच सन्निविष्ट झालेला आहे परमात्मा. मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मनुष्याला जे स्मरण होतं, मनुष्याला जे ज्ञान होतं, मनुष्याचे जे काही संशय मनामध्ये निर्माण होतात, त्या संशयांचं जे काही निवारण आहे ते केवळ या चैतन्यामुळे शक्य आहे. दगडाच्या मनात स्मृती देखील नाही, संशय देखील नाही, दगडाला ज्ञान देखील नाही. परंतु मनुष्याला हे सगळं शक्य आहे कारण की मनुष्यामध्ये जीव आहे. परंतु जीव, बघा, एक फार छान प्रणाली आहे की अंतर्मुख होऊन विचार करावा. ज्ञान होण्याच्या वेळेस ज्या वस्तूचं मला ज्ञान होतं ती वस्तू म्हणजे मी नाही. ज्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मला ज्ञान होतं ते ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही. ज्या जीवाला ज्ञान होतं तो जीव म्हणजे देखील मी नाही. परंतु ज्या प्रकाशामध्ये हे ज्ञान होतं
तो प्रकाश, तो आत्म्याचा प्रकाश म्हणजे मी आहे. 6 अहम. परत एकदा लक्षात घेऊया. ज्याचं ज्ञान होतं तो मी नाही, ज्याच्या माध्यमातून ज्ञान होतं तो मी नाही, ज्याला ज्ञान होतं तो देखील मी नाही, परंतु ज्याच्या प्रकाशामध्ये ही सगळी प्रणाली काम करते ते चैतन्य, ते अदृश्य चैतन्य, त्या चैतन्याचं अधिष्ठान, तो ज्ञान प्रकाश, तो मी आहे. 6 अहम. असं इथे सांगितलेलं गेलं आहे की सन्निविष्टम अतिशय जवळ आहे. आणि म्हणून आपण याला जोपर्यंत ऑब्जेक्टिफाय करायचा प्रयत्न करतो, त्याच्यापासून वेगळं होऊन जोपर्यंत आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत हा आत्मा अनुभवाला येणं कधीही शक्य नाही. गोरक्षनाथांनी त्याच निर्गुणी भजनात पुढे म्हटलेलं आहे. बघा काय स्तर असेल, आपण कल्पना तरी करू शकतो का? ते म्हणतात, गंगा न जाऊजी, जमुना न जाऊजी, ना कोई तीर्थ नाऊजी, 68 तीर्थ है घट भीतर, वाही में मल मल न्हाऊजी. मी गंगेवर जात नाही, मी यमुनेवर जात नाही, मी कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जात नाही. 68 तीर्थक्षेत्र हे माझ्याच आतमध्ये प्रविष्ट झालेले आहेत, उपलब्ध आहे. आणि तिथे रोज मी स्नान करतो, म्हणजे रोज मी एकदा आत्मवारी करतो. म्हणजे हे जे निर्मलम निष्कलम शांतम तत्व आहे आत्मा, त्याला अनुभवण्याचा, त्याचं ध्यान करण्याचा मी रोज प्रयत्न करतो. किती उत्कृष्ट उच्च कोटीची अनुभूती असेल विचार करा. हे सध्या रेफरन्सेस याच्यासाठी येत आहेत की सध्या महाकुंभ आहे आणि अवश्य जावं. हा एक आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचं ते एक फार मोठं प्रतीक आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य महाकुंभामध्ये जावं, तिथे त्रिवेणीमध्ये स्नान करावं. परंतु हे सगळं केल्यामुळे माझा परमार्थ झाला, आता मी झालो तिथे गंगेत डुबकी मारून आलो म्हणजे माझं सगळं काही झालं असं नाही. तरी त्याच्या पुढे त्या सगळ्या माध्यमातून केवळ चित्तशुद्धी होते, शरीराचं तप होतं, मनाचं वाणीचं तप होतं, म्हणून तीर्थक्षेत्री जावं. परंतु तिथून परत आल्यावरती ज्या प्रकारे गोरक्षनाथ तीर्थस्नान करतात, 68 तीर्थ हे घट भीतर, ते आपल्या आतल्या तीर्थामध्ये रोज एकदा स्नान करावं, म्हणजे रोज आत्मवारी करायचा प्रयत्न करावा. आविही सन्निहितम. पुढे म्हणतात या मंत्रामध्ये, गुहाचरम नाम. हा जो आत्मा आहे तो गुहाचर आहे. भगवान शंकराचार्यांनी त्याचा अर्थ देताना म्हटलं आहे की गुहायाम चरती इति. गुहेमध्ये जो जीवरूपाने संचार करतो. बघा आता आत्मा नावाचं तत्व, जो निर्गुण परमात्मा आहे, तो कुठेही संचार करत नाही. आपण बघितलं होतं की तो अचल, निश्चळ, स्थाणू, स्थिर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितलं होतं की हा कुठेही येत नाही, जात नाही, चलन वलन नाही, आवागमन नाही. मग हा संचार करणारा कोण आहे? तर इथे केवळ कल्पना केलेली आहे की शरीरामध्ये अंतःकरण आहे. अंतःकरण या देहामध्ये नखशिखांत असतं, म्हणजे नखाच्या टोकापासून ते शिखेच्या टोकापर्यंत. आणि त्या अंतःकरणामध्ये हा जीवात्मा संचार करतो आणि वेगवेगळ्या क्रिया करतो. डोळ्याच्या माध्यमातून बघतो, कानाच्या माध्यमातून ऐकतो. म्हणून हा शरीरातील अंतःकरण रूपी गुहेमध्ये पूर्णपणे संचार करतो जीवात्मा. परंतु जीवात्म्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही. आत्मचैतन्य आहे म्हणून जीवात्मा आहे. आत्मा नसला असता तर जीवात्मा सुद्धा नसला असता. कठोपनिषदाचा अभ्यास करताना आपण आत्मा, जीवात्मा, बुद्धी या सगळ्या संकल्पना विस्ताराने सप्रयोग बघितल्या होत्या. जर शक्य असेल तर मुंडकच्या वेळेस परत एकदा बघू. अन्यथा ज्यांना या संकल्पना स्पष्ट नाही त्यांनी जुनी कठोपनिषदाची सिरीज आणि या संदर्भातली प्रवचनं अवश्य ऐकावी. त्याच संकल्पना प्रत्येक प्रवचनात रिपीट करणं शक्य नाही. या मंत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आधीचे हे सगळे शब्द, या सगळ्या संकल्पना स्पष्ट आहेत हे गृहीत धरून हा आपला अभ्यास चालू आहे. मग इथे गुहाचरम नावं म्हणजे जीवरूपाने हा आत्मा संपूर्ण शरीरामध्ये जीवरूपाने संचार करतो, म्हणून त्याला गुहाचरम म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, महत्पदम अत्र एतत् समर्पितम. या आत्म्याला महत्पद म्हटलेलं आहे. महत्पद का म्हटलं? त्याचा आचार्य अर्थ देतात की पद का म्हटलं? महत् आहे कारण की सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे. पद आहे कारण की तो सर्वांच्या द्वारा प्राप्त केल्या जाणं शक्य आहे, हा पहिला अर्थ. किंवा सर्व पदार्थांचा तो आश्रय आहे म्हणून हा दुसरा अर्थ.
सर्वांच्या द्वारा प्राप्त केला जातो म्हणून या आत्म्याला इथे पद म्हटलं आहे, किंवा सर्व पदार्थांचा तो आश्रय आहे म्हणून देखील त्याला पद म्हटलं आहे. आणि आश्रय कसा आहे की सृष्टीमध्ये जेवढे काही पदार्थ आहेत त्यांना हा आत्मा आश्रय देतो. आश्रय देतो त्याच्यासाठी एक आचार्य उदाहरण देतात की रथनाभो इव आराहा. रथाच्या नाभीच्या इथे त्याच्या सगळ्या आरे ज्याला आपण म्हणतो ते एका ठिकाणी येऊन समर्पित होतात, एका ठिकाणी येऊन त्या नाभीमध्ये जोडले जातात. ते जे आरे असतात रथचक्राचे, त्यातील एखादा आरा जरी गळून पडला तरी फारसा फरक पडत नाही. ते चक्र, तो रथ आहे तसाच चालू राहतो. परंतु त्या रथाचं जर नाभी तुटली तर त्या नाभी तुटली तर चाक पूर्ण निखळून खाली गळून पडतं. त्यामुळे नाभी महत्वाची असते, कारण की त्या नाभीमध्ये सगळे आरे येऊन जणू काही समर्पित होतात. जसं त्या नाभीचं स्थान आहे रथामध्ये, अगदी तसंच या आत्म्याचं स्थान आहे आपल्या शरीरामध्ये आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये. केवळ व्यष्टीचा विचार नाही तर इथे समष्टीचा विचार देखील केलेला आहे की या आत्मतत्वामध्ये सगळे जीव येऊन समर्पित होतात, पूर्णपणे या आत्मतत्वामध्ये प्रवेशित होतात. आणि प्रवेशित होतात म्हणजे काय की या संपूर्ण सृष्टीला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व ज्या तत्वामुळे दिलं जातं, त्या अस्तित्वाचा उगम आहे सतमध्ये, भातित्वाचा उगम आहे चितमध्ये आणि प्रियत्वाचा उगम आहे आनंदामध्ये. असं हे जे सच्चिदानंद तत्व आहे त्याच्यामुळे या संपूर्ण सृष्टीला अस्तित्व, भातित्व, प्रियत्व मिळालं आणि म्हणून ही सगळी सृष्टी या आत्म्यामध्ये प्रवेशित आहे. सगळी सृष्टी प्रवेशित आहे म्हणजे कोण कोण प्रवेशित आहे तर इथे विस्ताराने त्याची यादी दिलेली आहे दुसऱ्या लाईनीमध्ये की एजत म्हणजे चालणारे, फिरणारे आणि जलचर इत्यादी. प्राण म्हणजे प्राण अपान करणारे, श्वासोच्छ्वास करणारे सगळे प्राणी. निमिषक म्हणजे निमिषक उद्देशक, पापण्यांची उघडझाप करणारे सगळे प्राणी, सचेतन सगळे प्राणी सर्वच्या सर्व या ब्रह्मामध्ये, या आत्म्यामध्ये समर्पित आहेत किंवा त्याच्या आधाराने राहतात असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी अंगिरस ऋषी काय म्हणतात, एतत जानथ, याला तू जाणून घे. शौनकाचा प्रश्न काय होता की असं कोणतं एक तत्व आहे जे जाणलं की हे सगळं जाणल्यासारखं होईल. त्या अत्यंत मूलभूत प्रश्नाचं अत्यंत मूलभूत उत्तर इथे देणं चालू आहे की सगळे चर प्राणी, चालणारे, फिरणारे, श्वासोच्छ्वास करणारे, ज्या एका तत्वामध्ये येऊन समर्पित होतात, ज्या एका तत्वामुळे त्यांना अस्तित्व मिळतं, भातित्व आणि प्रियत्व मिळतं, एतत जानथ, ते हे तत्व आहे, ते तू जाणून घे शौनका. आणि कसं आहे ते तत्व अजून पुढे वर्णन केलं की सत असत वरेण्यम. सत असत म्हणजे हे सर्व जे काही या सृष्टीमध्ये आहे ते सगळं आत्मा आहे. बघा, आपण म्हणतो की आत्मा नावाचं तत्व अमूर्त आहे. आता अमूर्त हा शब्द आत्म्यासाठी का वापरावा लागला, कारण की व्यवहारामध्ये आपल्याला फक्त मूर्त म्हणजे आकार असलेल्या व्यक्ती, वस्तू, पदार्थ बघण्याची सवय आहे. मग आपल्याला माहिती असलेल्या मूर्त पदार्थांपेक्षा आत्मा वेगळा आहे हे समजावून सांगण्यासाठी अमूर्त हा शब्द शास्त्रकारांना कॉइन करावा लागला. असद नाही आत्मा म्हणून तो सत आहे, अचित नाही म्हणून तो चित आहे, दुःखरूप नाही म्हणून तो आनंद आहे, मूर्त नाही म्हणून तो अमूर्त आहे. असे आपल्याला माहिती असलेल्या पदार्थांची, त्यांच्या गुणधर्मांचा आधार घेऊन तसा आत्मा नाही हे सांगण्यासाठी अमूर्त, सत, चित, आनंद वगैरे असे वेगवेगळे शब्द कॉइन केले. या प्रक्रियेला शास्त्रामध्ये व्यावृत्ती असं म्हणतात. परत एखाद्या सत्रामध्ये आपण त्याचा विस्ताराने विचार करू. परंतु आत्म्याला अमूर्त म्हटलं कारण की आपल्याला परिचित असलेल्या मूर्त पदार्थांसारखा तो नाही हे सांगण्यासाठी तो शब्द आहे. वास्तविक आत्मा मूर्त आणि अमूर्त या संकल्पनांच्या देखील पलीकडे आहे. सत असत या संकल्पनांच्या पलीकडे आहे. स्थूल सूक्ष्म ते शब्द, त्या शब्दांनी निर्देश केला जाणारा पूर्ण पसारा, या सगळ्यांच्या पेक्षा आत्मा पलीकडे आहे. सत असत, सत सुद्धा तोच आहे, असत सुद्धा तोच आहे. आपल्याला जे कळतं ते सुद्धा तोच आहे, आपल्याला जे कळत नाही ते सुद्धा तोच आहे. संपूर्ण ब्रह्मांडांच्या मध्ये हा आत्मा व्यापून आहे आणि त्या ब्रह्मांडाच्या बाहेर देखील तोच आत्मा व्यापून आहे, सर्वत्र सदा समान. आणि असा जो तो आत्मा आहे तो वरेण्यम, सर्वांसाठी वरणीय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. वरणीय म्हणजे बघा, स्वयंवरामध्ये वधू वराला वरते
पूर्वीच्या काळी स्वयंवर म्हणजे स्वतः वर चूज करायची पद्धत होती, की त्याच्या गळ्यामध्ये जाऊन माळ घातली म्हणजे त्याला वरलं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर वरण करायचं असेल, म्हणजे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर केवळ हा आत्मा आहे. इच्छा करण्या योग्य हवा आहे, मला काहीतरी हवं आहे, असं आपल्याला दिवसभरात किती वेळेस वाटतं. मला फोन हवा आहे, मला कार हवी आहे, मला घर हवं आहे, मला तो माणूस पाहिजे, मला ती वस्तू पाहिजे, मला ती सिरियल बघायची. हवं, 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 हवं असं आपल्याला दुनियातल्या अनेक गोष्टींबद्दल वाटतं. ज्या ज्या गोष्टींबद्दल मला हवं हवं वाटतं, त्या सगळ्या गोष्टी माईक आहेत. म्हणजे एक ना एक दिवस त्यांचा विनाश होणं निश्चित आहे. विनाश न होणारी एकच तत्व या जगामध्ये आहे आणि त्या तत्वाला आत्मा असं म्हणतात. म्हणून मला हवं आहे असं जर कशाबद्दल वाटून घ्यायचं असेल तर तो केवळ हा आत्मा आहे, वर्णीय आहे. केवळ त्याच्याबद्दल इच्छा मनात निर्माण होऊ द्या. त्याच्यावरतीच प्रेम करा. तोच आपल्यासाठी प्रार्थनीय आहे. परम विज्ञानात, विज्ञान म्हणजे इथे अपराविद्या, की हा अपराविद्येचा विषय नाही. लौकिक कितीही विद्या प्राप्त केल्या, पीएचडी केली, एमफिल केलं, अजून काय सुपर स्पेशलायझेशन केलं, वेगवेगळ्या ठिकाणाहून मला नोबेल प्राइज मिळालं, भारतरत्न मिळालं, पद्मश्री मिळालं, तरी त्या सगळ्या पदकांच्या माध्यमातून, समारंभ सत्कारातून मला आत्मा मिळणार नाही. ते सगळे अपराविद्येचे विषय आहेत. कितीही मोठं माझं स्पेशलायझेशन असेल, स्पेशल मी असेल व्यवहारात, तरी त्याचा आत्मज्ञानाच्या प्रांतामध्ये काहीही संबंध नाही. तो सगळा अपराविद्येचा विषय आहे आणि आत्मा मात्र पराविद्येचा विषय आहे. वरिष्ठम प्रजानाम, वरिष्ठम प्रजानाम म्हणजे संपूर्ण श्रेष्ठ पदार्थांच्या मध्ये तो श्रेष्ठतम आहे. आतापर्यंत जे काही सगळ्यात मोठं, सगळ्यात चांगलं आपण समजावून घेतलेलं आहे या जीवनामध्ये, त्या सगळ्यांच्या पेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. आणि का बरं श्रेष्ठ आहे? वरिष्ठम प्रजानाम असं का बरं म्हटलेलं आहे? कारण की तो पूर्णपणे दोषरहित आहे. दोषरहित आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. 3 गुण नाही, 6 विकार नाही, कुठलंही परिवर्तन नाही, कुठलीही परिच्छेद नाही, मर्यादा नाही. असं कलंक नसलेलं निष्कलंक हे तत्व आहे. परम विज्ञानात वरिष्ठम प्रजानात, की हे जे वरिष्ठम प्रजानात सर्वश्रेष्ठ तत्व आहे ते मी आहे, हे तू जाणून घे. शौनका असं इथे शौनकाला अंगिरस ऋषी सांगत आहेत. वरिष्ठम प्रजानाम, की सर्वश्रेष्ठ आत्मा नावाचं तत्व आहे. पहिल्या मंत्रामध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी अशा प्रकारे विस्ताराने अंगिरस ऋषींनी वेगवेगळे शब्द वापरून वेगवेगळ्या माध्यमातून ही संकल्पना समजावून सांगितली. आणि हीच संकल्पना थोड्या वेगळ्या शब्दांच्या माध्यमातून दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये अंगिरस मुनी म्हणतात, यत अर्चिमत यत अणुभ्यः अणुच यस्मिन लोका निहिता लोकिनश्च तत् एतत् अक्षरं ब्रह्म स प्राणस्तदुः वाङ् मनः तत् एतत् सत्यम तत् अमृतम तत् वेद्धव्यम सौम्य विद्धी. अर्थ आहे मंत्राचा की ते ब्रह्म प्रकाशरूप असून ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. नाना लोक व लोकनिवासी त्यात समाविष्ट आहेत. तेच हे अविनाशी ब्रह्म होय. तेच प्राण, तेच वाणी व तेच मन आहे. तेच सत्य व अमृत असून हे वत्सा त्याचा वेध घेतला पाहिजे. तू त्याचा वेध घे. पहिल्या मंत्रातल्या संकल्पना इथे सांगितल्या आहेत. आपण पहिल्या मंत्राचा विस्ताराने विचार केला. दुसरा आपण थोडक्यात बघू की सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात की सौम्य. सौम्य हे एक अंगिरस ऋषी शौनकाला हाक मारतायत सौम्य म्हणून, की हे प्रिय शिष्या. सौम्य हा शब्द का वापरला त्याची एक छोटीशी कारण मीमांसा आहे की पूर्वीच्या काळी वैदिक कालामध्ये अनेकानेक यज्ञ व्हायचे. ते यज्ञ करताना सोमपान करण्याची एक पद्धत होती, एक परंपरा होती आणि सोमपान केल्यावरती आनंद मिळत असे यजमानांना, तिथल्या लोकांना. मग त्या सोमपान या प्रक्रियेचा आधार घेऊन इथे म्हणतात सौम्य म्हणजे मला आनंदित करणारा, मला प्रिय असलेला, मला आनंद देणारा तू. मगाशी आपण या सत्राच्या सुरुवातीला बघितलं होतं की या परमार्थ क्षेत्रामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये असे अत्यंत जीवनासंबंधी मूलभूत प्रश्न असणारे लोक, जिज्ञासू, मुमुक्षू फार कमी आहेत. येतात, धार्मिक मनोवृत्तीचे अनेक लोक असतात,
आध्यात्मिक मनोवृत्तीचेही अनेक लोक असतात, परंतु इथे या क्षेत्रात आल्यावरती फार आपलं काठाकाठाने आपली सगळी यात्रा चालू असते, आपली साधना चालू असते. सखोल आतमध्ये, शास्त्राच्या आतमध्ये जाऊन ते प्रिन्सिपल समजावून घेणं, ती साधना प्रत्यक्ष त्या पद्धतीने करणं, इथपर्यंत आपली गाडी जातच नाही. एखादा असा जिज्ञासू शिष्य, जिज्ञासू श्रोता जेव्हा समोर येतो, तेव्हा सद्गुरूंना, शिकवणाऱ्या ऋषीमुनींना खूप मनापासून आनंद होतो, की ज्याला केवळ मोक्ष हवा आहे, ज्याला केवळ या जीवनाचं मूलभूत रहस्य समजावून घ्यायचं आहे, असा हा कधी नव्हे ते श्रोता माझ्या समोर आला. त्या आनंदाने आनंदून जाऊन इथे म्हणतात, हे सौम्य विद्धी, म्हणजे तू जाणून घे. कशाला जाणून घे? तर यत अर्चिमत, जो आत्मा जो दीप्तिमान आहे, म्हणजेच प्रकाशमान आहे. आविही या शब्दांनी पहिल्या मंत्रामध्ये त्याच्याकडे निर्देश केला, त्यालाच इथे अर्चिमत म्हटलेलं आहे, म्हणजे दीप्तिमान म्हटलेलं आहे. दुसरा अर्थ त्याचा इथे होतो की स्वयंप्रकाश. ज्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये संपूर्ण दृश्य सृष्टीचं ज्ञान होतं, परंतु ज्या आत्म्याच्या स्वतःच्या ज्ञानासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची आवश्यकता नाही, त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. आत्म्याच्या प्रकाशामध्ये हा चंद्र, हा सूर्य, ही ज्योती असं ज्ञान जीवाला होतं, परंतु आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी सूर्यचंद्र, ट्यूब बल्ब अथवा दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही. तो स्वयंप्रकाश आहे, असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. या संदर्भातला एक मंत्र आपण कठोपनिषदात बघितला होता, आणि हाच मंत्र परत मुंडक उपनिषदात पुढे येणार आहे. मुंडक उपनिषदात परत आपण त्याचा विस्ताराने विचार करू. आत्ता केवळ एवढंच समजावून घेऊ की हा आत्मा दीप्तिमान आहे, अर्चिमत. पुढे म्हटलं आहे की अणुभ्यः अणुः, जो अणुपेक्षाही अणु आहे, म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. हाच मंत्र कठोपनिषदात येऊन गेला होता, अणोरणीयान महतो महीयान. जी वस्तू, जे तत्व अत्यंत सूक्ष्म असतं, ते अत्यंत व्यापक देखील असतं. विस्ताराने आपण विचार केला होता. आणि एक फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय रसाळ याच्या बाबतीत एक ओवी रचलेली आहे की नभ तुझ माझी खेळे लपी थपी. बघा, संतांच्या कल्पना किती सुंदर आणि किती उदात्त, किती उन्नत कल्पना करतात आपले संत. पाचही महाभूतांच्या मध्ये आकाश हे तत्व सगळ्यात सूक्ष्म आहे असं मानलं जातं. हे सगळ्यात सूक्ष्म आकाश ज्या आत्म्याच्या मागे दडून लपंडाव खेळतं, नभ तुझ माझी खेळे लपी थपी, इतकं हे अतिसूक्ष्म तत्व आहे. आणि अशा तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपली बुद्धी, आपली वृत्ती, आपली विचार करण्याची क्षमता ही देखील हळूहळू सूक्ष्म आणि एकाग्र होण्याची आवश्यकता आहे. आणि सूक्ष्म बुद्धी, सूक्ष्म वृत्ती होण्यासाठी स्थूल गोष्टींमध्ये जी आपली वृत्ती अडकलेली आहे, ती हळूहळू निवृत्त होण्याची शक्यता आहे. प्रचंड अनेकानेक अग्रांमध्ये आपली वृत्ती अडकलेली असते. कधी घर, कधी शिक्षण, कधी मुलं, मग कधी मुलांची मुलं, नातवंड, मग त्यांचं लग्न कधी होणार, त्यांना मुलगा कधी होणार, मग ज्यांना मुलगा झाला आहे तो मोठा कसा होणार, त्याला संस्कार कसे करणार, अशा 1760 गोष्टींमध्ये आपलं मन, चित्त अडकलेलं असतं. दुसऱ्याच्या घरी काय, दुसऱ्याच्या जीवनात काय, दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये काय. अहो, आम्ही ऐकलं की त्यांच्याकडे लग्न डिवोर्स झाला म्हणे हल्ली, काय त्यांचं बरं पटत नाही हल्ली. इथे बसून आम्ही आमच्या घरात बैठकीत बसून कुजबूज आमची चालू असते, शेजाऱ्यांच्या घरी काय चाललंय त्याची. अशा सगळ्या निरर्थक गोष्टींमध्ये, स्थूल गोष्टींमध्ये जोपर्यंत आपलं चित्त अडकलेलं आहे, तोपर्यंत हे या सूक्ष्म तत्वाचा अनुभव येणं शक्य नाही. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक फार छान शब्द वापरला की वैचारिक नियोजन, प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो. आपण जीवनात खूप गोष्टींचं प्लॅनिंग करतो. आपल्या हेल्थ म्हणजे स्वास्थ्याचं प्लॅनिंग, डाएटिंग करा, एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, योगा करा, वगैरे वगैरे. स्वास्थ्यासाठी प्लॅनिंग, घरासाठी प्लॅनिंग, परिवारासाठी प्लॅनिंग, इन्शुरन्स काढतो, पैसे सेव्ह करतो, म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा, रिअल इस्टेट मध्ये करा, रिटायरमेंट प्लॅनिंग, लग्नाचं प्लॅनिंग, शिक्षणाचं प्लॅनिंग, सगळ्या गोष्टींचं नियोजन करतो. पण आपल्या विचारांचं नियोजन आपण करत नाही. कशाबद्दल विचार करावा, किती करावा, किती त्या विचारांना मर्यादा घालावी, आणि कुठल्या मूलभूत प्रश्नांचा विचार करावा,
हे नियोजन जर केलं नाही तर मग प्रपंच करता करता परमार्थ येणं शक्य नाही. आणि आपल्यापैकी कोणालाही प्रपंच सोडून संन्यास घेणं शक्य नाही. मग सगळंच मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे. तसं करण्याच्या ऐवजी प्रपंच करावा नेटका, आणि नेटका म्हणजे मोजका, आवश्यक तेवढा, मग घ्यावे परमार्थ विवेका. थोडा थोडा हा पारमार्थिक विचार करावा, त्याच्यासाठी व्यवस्थित वैचारिक नियोजन करावं, की हे जे आत्मा नावाचं तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, पहिला भाग. आणि दुसरा भाग की यस्मिन लोका निहिता लोकिनश्च, नुसतं सूक्ष्म आहे असं नाही तर अत्यंत व्यापक देखील आहे. याच आत्म्यामध्ये सगळे लोक आणि त्या लोकांमधले सगळे निवासी हे स्थित आहेत. एक लोक ही एक मुख्यतः पुराणांमध्ये आपल्या सांगितली गेलेली संकल्पना आहे शास्त्रामध्ये, की 7 ऊर्ध्व लोक आहेत, 7 अधोलोक आहेत. भू भुवहा स्वहा तपहा वगैरे जे आहेत ते ऊर्ध्व लोक आहेत. आणि अतल वितल सुतल रसातल वगैरे 7 अधोलोक आहेत. हे सगळे लोक आणि त्या लोकांमध्ये निवास करणारे सगळे प्राणी, सगळे जीव, सगळे मनुष्य, सगळे देव, सगळ्या योनी, सगळे पशु, सगळे पक्षी, हे सगळेच्या सगळे ज्या एका ब्रह्मतत्वामध्ये स्थित आहेत, प्रविष्ट आहेत, ते हे तत्व अतिशय सूक्ष्म, अतिशय व्यापक, तत् एतत् अक्षरम ब्रह्म. अंगिरस पुढे शौनकाला समजावून सांगतायत की तेच हे अक्षर ब्रह्म आहे. स प्राणहा, तेच प्राण आहे. तत् वांग, तेच वाणी आहे, तेच मन आहे. वाणी म्हणजे देखील आत्मा, मन म्हणजे देखील आत्मा, प्राण म्हणजे देखील आत्मा. केनोपनिषदाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या संकल्पनेचा अधिक विस्ताराने अभ्यास करू, की प्राणांना प्राणत्व देणारं तत्व म्हणजे आत्मा, प्राणांचा प्राण हा आत्मा, मनाचं मन हा आत्मा, कानांचा कान हा आत्मा, डोळ्यांचे डोळे म्हणजे हा आत्मा. याचा दुसरा अर्थ आहे की मनामध्ये चालणारे सगळे व्यापार प्रकाशित करणारा, डोळ्यांनी पाहिले जाणाऱ्या सगळ्या विषयांना प्रकाशित करणारा, कानांनी ऐकल्या जाणाऱ्या सगळ्या शब्दांना प्रकाशित करणारा, म्हणजे या सगळ्यांचं ज्ञान करून देणारा हा एकच आत्मा आहे. आणि तोच या वेगवेगळ्या उपाधींचा स्वीकार करून हे सगळं काही जणू काही करतो, प्रत्यक्षात तो काहीही करत नाही. तोच आत्मा सत्य आहे, आणि सत्य म्हणजे त्रिकाला बाधित आहे, तीनही काळांमध्ये अबाधित आहे. तोच अमृत आहे, त्याचा कधीही मृत्यू होत नाही. असा हा जो आत्मा सत आहे, अमृत आहे, सत्य आहे, संपूर्ण सृष्टीचं अधिष्ठान आहे. हा आपला देह, यातली इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे अध्यस्त रूपाने ज्याच्यावरती भासमान आहेत, ते अधिष्ठान रूप हे ब्रह्म केवळ एकच आहे. तेच अमृतत्व आहे. आणि तत्वेद्धव्यम, एक फार सुंदर शब्द वापरतात शेवटी, की हे सौम्य, हे माझ्या प्रिय शिष्या, तू या एका आत्मतत्वाचा वेध घे. वेध घे म्हणजे नेमकं काय कर ते पुढे 3ऱ्या आणि 4थ्या मंत्रामध्ये सांगणार आहेत आपल्याला, की धनुष्यावरती बघा आपण बाण चढवून अत्यंत एकाग्र चित्ताने जेव्हा समोरच्या लक्ष्यावरती आपलं ध्यान केंद्रित करतो आणि तो बाण सोडतो, तेव्हा तो बाण जाऊन त्या लक्ष्याला वेधण्याची शक्यता असते. मग इथे सांगितलं आहे की तू तुझी चित्तवृत्ती एकाग्र करून केवळ याच एका अक्षर ब्रह्म तत्वाचा वेध घे. भगवान शंकराचार्यांनी याच्यावर टीका करताना सांगितलं आहे, तद वेद्धव्यम मनसा ताडयितव्यम. मनाचं ताडण करून तू या तत्वाचा वेध घे. ताडण कर म्हणजे थोडंसं स्वतःला शिस्त लावण्याची आवश्यकता आहे, स्वतःला थोडीशी बळजबरी करण्याची आवश्यकता आहे, थोडीशी. आपलं असं आहे की फार जास्त बळजबरी केली तर आपण काहीच करत नाही, मग सगळ्याच आनंद आहे, आनंदी आनंद ज्याला म्हणतो परमार्थ, आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. त्यामुळे फार बळजबरी करू नये, पण थोडंसं ताडण मनाला करणं आवश्यक आहे, थोडीशी शिस्त मनाला लावणं आवश्यक आहे. एक फार छान शब्द आहे मराठीमध्ये, त्याला म्हणतात बागडणं. लहान छोटी मुलं असतात बघा, काही जगामध्ये कुठली चिंता नाही, काळजी नाही, ते बागेमध्ये जाऊन, मैदानात जाऊन बागडत बसतात. तसं आमचे सद्गुरू म्हणतात की परमार्थामध्ये एंट्री केलेले आपण सगळे साधक परमार्थाच्या प्रांतामध्ये अनेक वर्ष बागडत बसतो. म्हणजे इकडे तिकडे, आज आम्ही हे ऐकलं, उद्या आम्ही ते बघितलं, परवा आम्ही त्या उत्सवात गेलो, मग त्या सत्संगात गेलो, मग तो अभ्यास वर्ग जॉईन केला, मग त्यांचं प्रवचन ऐकलं. मग असं केलं 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 करण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातो.
आणि प्रत्यक्ष हातामध्ये आयुष्याच्या शेवटी काहीच लागत नाही. हे बागडणं सुरुवातीच्या काळात ठीक आहे, आमचे सद्गुरू म्हणतात, पण जो जो परमार्थामध्ये क्रमविकास होतो तो बागडणं कमी व्हावं आणि थोडंसं गंभीर वृत्तीने आणि गंभीर चेहऱ्याने नव्हे, सिरियस फेसनी नाही, गंभीर म्हणजे सखोल, थोडंसं सखोल, सूक्ष्म, सात्विक अंतःकरण करून या शास्त्राचा अभ्यास करावा. शाब्दिक स्तरावरती हे तत्व समजावून घ्यायचा प्रयत्न करावा. प्रिसाईज शक्य असेल तेवढी साधना करावी आणि असं करून तद वेद्धव्यम सौम्य विद्धी या आत्म्याचा वेध घ्यावा. कसा हा वेध घ्यावा ही प्रक्रिया पुढच्या 2 मंत्रांमध्ये सांगितली आहे. आज आपण आपलं चिंतन इथे समाप्त करू आणि 3ऱ्या मंत्रापासूनचा अभ्यास आपण पुढच्या सत्रामध्ये करू. हरिओम तत्सत.